नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. वाईट याचं वाटतं की आपण महाराष्ट्रातल्या नंबर वनच्या MIDCबद्दल बोलतो आहे. 14 महिन्यापूर्वी पण हेच बोलत होतो, जेव्हा दिवंगत अजित पवार यांनी नाही नाही हा प्रश्न मी लवकर मिटवू असं म्हटलं होतं. आता हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, हेही शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. 14 महिन्यापूर्वी असं लक्षात आलं होतं अध्यक्ष की जे 2 पूल आहेत, त्या ब्रिजमुळं खरं तर घोळ झाला आहे. तत्कालीन आमदारांनी काय मला माहीत नाही खरंच आहे का ते, पण ते ब्रिजसुद्धा चुकीच्या ठिकाणी झाले. हे मग राजकीय नेतृत्व नाही घ्यायला जबाबदार. 100% त्या पुलांचं जे केलेलं आहे ते चुकीचं. त्याच्यामुळे अजून लोकांना डायव्हर्शन जे मेदनकवाडी आपण नाणेकवाडीचा फाटा आणि आंबेडन चौक जे पूल झाले ते 100% चुकीचे झाले. त्यामुळं पुलामुळं सगळं त्या ठिकाणी ट्रॅफिक याला कोण जास्त होतं. जबाबदार होतं? त्याला जबाबदार राजकारणीच म्हणता येईल, राजकारणी आणि पुढारी मग समजा. त्यावेळेचे आमदारच असतील ना. कोण हो, होते आमदार त्यावेळेला? यावेळेचे आमदार दिलीप मोहिते होते. हां, म्हणजे दिलीप मोहिते यांच्यामुळे तो गंभीर प्रश्न बनला. हे बरोबर आहे? हो, बरोबर आहे. कारण हे मला माहिती नाही, आता ते कळतंय म्हणून विचारतो. त्यावेळेस आमदार तत्कालीन आमदार हे दिलीप बरोबर आहे का? बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठलं म्हणजे हे कशामुळे केलं? हे 2 पूल असे का केले मग? नाही, त्यावेळी ते पूल झाले, स्थानिक नेतृत्वाने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि ते लक्ष न दिल्यामुळं आज आंबेठाण चौकामधला पूल तो पुढे नेला, तळेगाव चौकातला पूल पुण्याच्या बाजूने नेला. हे झाल्यामुळं तिथं एवढी गर्दी तयार झाली की आज आम्ही 20 वर्ष त्या सगळ्या गोष्टींचं अक्षरशः आहे ना, जीवितहानी इतकी झालेली आहे की सांगू शकत नाही. आणि लोकांना प्रचंड त्रास होतोय, आजही एवढा त्रास होतोय. आणि उड्डाणपूल होणार 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 नाशिक फाटा ते चांडोली हा उड्डाणपूल होणार, कधी होणार? चाकणच्या हजारो कोटी रुपयांच्या इंडस्ट्री इथे आहेत, GST हजारो कोटी रुपये मिळतोय आणि त्याचा सगळा ताण चाकण शहरावर आलेला आहे. चाकण शहरामध्ये नागरी सुविधा एवढ्या अवघड झाल्यात, नगर परिषदेला आजही 10 वर्षात काही करता आलेलं नाही आहे. लाईट देता आली नाही, पाणी देता आलं नाही, ड्रेनेजची व्यवस्था करता आलेली नाही आहे. हे सगळं होत असताना चाकणमध्ये वाहतूक व्यवस्था भयानक झालेली आहे. आज तुम्हाला सांगतो, व्यावसायिकांचे व्यवसाय व्हायला तयार नाही, रोडला चालताना लोकांना चालायला जागा नाही आहेत. शेकडो कोटी रुपयाचा GST मिळत असताना आमच्या चाकणला अशी सापत्न वागणूक का मिळाली जाते? उद्योजक जर निघून चाललेत ना, 20चा आकडा नाही आहे, आकडा खूप मोठा आहे. पण आज 20 निघून चालले तर त्यांना सुद्धा धमक्या दिल्या जातात, तुम्ही बोलू नका, तुमच्या अडचणी वाढतील. हे जर असं होत असेल, अजितदादा गेल्यामुळे आम्हाला खूप मोठा त्रास झालेला आहे. आज अजितदादा असते तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसलो असतो. पण हे मला माहिती सांगा, कारण तुम्ही उद्योगपती पण आहात आणि व्यवसायात पण आहात. ग्रामपंचायतीची प्रत्यक्षात 3-3.5 हजार अशी लोकसंख्या आहे. बरोबर राहायला लोक 20-20 हजार आहेत. बरोबर. चाकणमध्ये काही ती काय मला माहित नाही, 30-40 हजारच असेल, पण राहायला काहीतरी 20 लाख का 15 लाख लोक. बरोबर. मग हे अधिकारी तर काय करणार? त्याला तुमच्याकडे आकडेवारीच अशा पद्धतीच्या आहेत की ज्या नीट आणि ऑथेंटिक नाहीच आहेत. नाही, आकडेवारी जरी ऑथेंटिक नसली तरी अधिकाऱ्यांचं हे तर काम आहे ना, की ही एकदम तर गर्दी वाढलेली नाहीये. ही गर्दी एकदम वाढली का 8 दिवसात, 8 महिन्यात, 1 वर्षात? वाढत वाढत चाललेली आहे. मग अधिकाऱ्यांचं काम नव्हतं का की रस्ते मोठे केले अधिकारी पाहिजे? राहतात किती वर्ष? 1.5 वर्ष, 2 ना, वर्ष. मग त्यांनी मग पुढे ते पुशअप नको करायला का? की अधिकाऱ्यांनी आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, पुढे जाऊन अजून परिस्थिती भयानक होणार आहे. तुम्ही ज्यावेळी 10-10, 20-20 हजार एकरच्या 5-5 फेजच्या MIDC चाकणच्या परिसरात आणता, चाकणच्या परिसरामध्ये एवढे रस्ते करता, 150-150 फुटाचे MIDCत रस्ते करता आणि त्या रस्त्यांना अप्रोच होणारे रस्ते 30 फुटाचे रस्ते, त्याचं विकसित करायचंच नाही का काय? हे कुठं लॉजिक बसते? अधिकाऱ्यांचं काय आहे नक्की? त्यांच्या मनात नक्की काय आहे? इथली MIDC घालवायची, लोकांना सुविधा द्यायच्या. आमच्या MIDCने, आम्ही भूमिपुत्र आहेत, आमच्या MIDCने 15 ते 20-25 हजार कितीतरी लोकांना इथं रोजगार उपलब्ध करून दिले, लाखात. मग तो जर रोजगार उपलब्ध आम्ही करून देतोय, स्थानिक लोकांच्या प्रॉपर्ट्या आहेत, स्थानिक लोकांच्या आमच्या प्रॉपर्ट्या शून्य झालेल्या आहेत. आम्हाला त्याचा त्रास का? नागरी सुविधा का उपलब्ध करून देत नाहीयेत? याचा विषय आम्हाला पहिला घ्यायचा. हा तर खरं तर प्रशासनाला हे प्रश्न विचारू, पण लोकप्रतिनिधीच्या अंगाने पण प्रश्न विचारले गेले पाहिजे. अध्यक्ष, अनेक नगरसेवकांचे अतिक्रमण आहेत असं मी ऐकलं. मला माहीत नाही कुठल्या पक्षाचे आहेत. हे खरं आहे ना? नाही, कसं होतं, ज्यावेळेस ग्रामपंचायत होती, आता नगर परिषद झाली, त्यावेळेस कसं होतं, जे बांधकाम परवानगी जी त्याचे हे होतं ते कोण काढायचं नाही किंवा झोनिंगचा विषय असायचा, त्यामुळे त्या परमिशन मिळायचे नाही. त्यावेळेस त्याच्या लोकांनी स्वतःची राहण्यासाठी काहीतरी घरं ग्रामपंचायत असेल पण ते चुकीचं आहे ना. म्हणजे अतिक्रमण आहेत, हे अधिकारी काय? माझा प्रश्न त्यांना जेव्हा विचारेन मी तेव्हा त्यांना विचारणच. पण राजकीय नेतृत्वाने हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हीच नगरसेवक आहात, तुम्हीच अतिक्रमणं केली आहेत, तुमचेच जवळचे कार्यकर्ते आहेत आणि दोष मात्र प्रशासनाला देतोय आपण. नाही, दोष प्रशासनाला दिला पण नाही पाहिजे. तुम्ही जे बोलताय ना की अतिक्रमणं केलेली आहेत, अतिक्रमणांचा विषय काय आहे की त्यावेळी ग्रामपंचायत होती पहिली. ग्रामपंचायत झाल्यानंतर नगर परिषदमध्ये रूपांतर झालं. आमचं म्हणणं हे आहे की ग्रामपंचायतीचं रूपांतर ज्यावेळी नगर परिषदमध्ये होतं, ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या कमी होती. ऑथेंटिक लोकसंख्या तुम्ही म्हणताल तशीच आहे, दिसायला 35-40 हजार आहे, पण राहायला तसे लोक 3 लाख आहेत. तर 3 लाख 35-40 हजाराच्या लोकसंख्येला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी मिळतंय. ते 3-4 लोकांना कसं ऍडजस्ट होईल? ठीक आहे. तर हे प्रशासनाने केलं पाहिजे. त्यात बदल काय करता येतील हे तर लोकप्रतिनिधीचं ना प्रशासनाचं काम आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा थंड पडलेले आहेत. लोकप्रतिनिधींनीच वेळेला निर्णय न घेतल्यामुळे ही वेळ आलेली आहे.
प्रचंड अडचणीचे विषय निर्माण झालेले आहेत. चाकणचं अक्षरशः टॉपला सुवर्णनगरी असलेली चाकण आज झिरो होण्याची वेळ आलेली. का होण्याची वेळ आली? प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी योग्य निर्णय घेतले नाही योग्य वेळी, आणि योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळं अडचणी निर्माण तुमच्या झालेल्या आहेत. मताप्रमाणे किती अतिक्रमण आहेत? अतिक्रमणं भरपूर आहेत. आमचं म्हणणं आहे रोड मोकळे करा, रस्ते मोकळे करा, रस्त्यांचं वाइंडिंग करा. टपऱ्या पुढे झाल्या, त्याच्या पुढे शेड काढली, नाही, पण आता असं गाड्यांनी आहे, जायचं तुम्ही कुठं? तुम्ही फोन करणार नाहीयेत. मला माहिती आहे की जर अतिक्रमण काढायला सुरुवात केली तर तुमचे कोणाचे फोन जाणार नाहीत. पण तुम्हालाही माहिती आहे की आमदारांचे फोन जाणारच आहेत, खासदारांचे जाणारच आहेत, लोक पालकमंत्री. कुठंतरी आता थांबलं पाहिजे. ज्यावेळेस समजा तुम्ही ट्रॅफिकचाच कुठंतरी मुद्दा जर असेल, कारण हे जर सगळ्या लोक आपण पाहतो 2-2 तास ॲम्ब्युलन्स असेल किंवा लोकांची शाळकरी मुलं असतील, याला जाण्यासाठी खूप वेळ लागतो. ओके. त्यामुळे हे अतिक्रमण जर सगळं निघाली, तर तुम्हा सगळ्यांचं मत असं आहे की आता हे मुख्यमंत्री पाहणारच आहेत. तुमचं असं मत आहे की सगळी अतिक्रमणं काढली पाहिजे सगळी काढली आणि पाहिजे. तुमच्यापैकी कुणी रस्त्यामध्ये- फोन करून दबाव आणणार नाही. नाही, हे बघा, जे चुकीचं रस्त्यामध्ये कोणी टपऱ्या मानल्यात काय केल्यात ते 100% कोणी फोन करणार नाही. प्रशासनाने त्यांच्या नियमामध्ये सगळे करून रस्ते सगळे मोकळे केले पाहिजे. तुमचं काय मत आहे? चाकणला ही 2006 पासून पालकमंत्री राष्ट्रवादीचे. हो, बरोबर. अक्षरशः अजितदादा माणूस चांगला होता, पण पालकमंत्री असताना चाकणमध्ये काय केलं? काय नाही, 2006 पासून काहीच केलं नाही. रस्ते वाढवले उलट नाही, ते दोन उड्डाण ब्रिज पूल नाही, चुकीच्या काय नाही, पद्धतीने काय. केले ते. अख्खं राष्ट्रवादीनी बकालीकरण केले. अख्ख्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना, राष्ट्रवादीचे आमदार, राष्ट्रवादीचे खासदार, अख्खे MIDCत प्रॉपर्टी आहेत. वा. हा, घ्या माझी बाईट आणि आहे, चालूच आहे, चॅनलला live द्या चालू आहे. तुमच्या. हो, हो, चालू आहे. अख्खं राष्ट्रवादीनी गाछाडीकरण केलेलं आहे. हे जर कोणी सांगत असेल ना काय, तर आमचे शिंदे साहेबांना द्या पालकमंत्री इथं. जर नाही ना चाकणचा विकास केला तर मग बोलतो आम्ही. तुमचं असं म्हणणं आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर खासदार आमदारांच्या पण प्रॉपर्टी. अहो, गेले 40 वर्ष राष्ट्रवादी पुण्या ही करती वर्चस्व. त्यांच्या घरातच आहे सगळी पदं. कुणी करायचं हे काम? आम्ही करायचं. मी नगरसेवक की माझं अतिक्रमण काढलं मी. हा, यांचं नाही ना काढू शकत. एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून आम्ही जर ज्या हिरिरीने काम करतो, आम्हाला वाटतं ना आमचं चाकण एकदम हे व्हायला पाहिजे, मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. पोटतिडकीनं बोलताय म्हणून मला त्या 2 ब्रिजची कहाणी पुन्हा सांगा. ते 2 ब्रिज कुणी बदलले? हे जागा? राष्ट्रवादीनीच बदलली. म्हणजे आमदार दिलीप मोदी ते बघा, कुणाचं नाव घेण्यापेक्षा राष्ट्रवादी म्हणलं की सगळे आले त्याच्यात. मग काका पुतणे पाची ठीक आहे, आलं सगळं त्यांचं परपंच. माझा प्रयत्न काय आहे की आता जर ह्याचा पंचनामा करतच आहोत तर तो सगळ्या अंगाने झाला पाहिजे. त्यांचं म्हणणं ते मला पटतं की ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला का, तर निश्चितपणे झाला. आणि ज्या पद्धतीचा अर्थ करण्यात आहे, सगळी आकडेवारी एकदा सांगा बरं. इथं किती इंडस्ट्री ॲक्च्युली, किती टॅक्स आपण देतो? चाकण परिसरामध्ये 5 फेजचे MIDC झाले, 4 फेज कंप्लीट झालेले आहेत. 5व्या फेजचं ॲक्विजिशन चालू आहे. मग ॲक्विजिशन पण झालेलं आहे, त्या ठिकाणी इंडस्ट्री चालू झालेली नाही आहे, बरोबर. तर 4 फेजमध्ये माझ्या अंदाजे साधारण 20,000 एकरमध्ये MIDC आहे. आणि ती MIDC असून त्याच्या आजूबाजूला खाजगी जे जागा होत्या, इंडस्ट्रियल झोन झाला, इंडस्ट्रियल येणे केलं लोकांनी, त्या ठिकाणी जवळपास तेवढंच 20-1,000 एकरमध्ये ती एक इंडस्ट्री आहे. म्हणजे त्याला लगतच आहे सगळ्या. तर एवढ्या मोठ्या टोटल प्रमाणामध्ये युनिट झाले 30,000. 30-40 हजार. 40,000. हो, 30-40,000 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट किती आहे? डायरेक्ट 15 ते 20 लाख एम्प्लॉयमेंट आहे. आणि इनडायरेक्ट किती आहे? इनडायरेक्ट त्याच्यावर व्हेंडर अवलंबून आहेत, भरपूर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे साधारण GST पण 30-40 लाख लोक आहेत हो, की ज्याच्या भागात हो. आहेत. बरोबर. हा. आणि जीएसटीचं किती आपण हे करतो? जीएसटी हजारो कोटी रुपयामध्ये जीएसटी तो- जातो ते इथून. नेमका आकडा मी सांगतो. मग आमचं नक्की आकडा आमच्या सारख्याला सांगता नाही, येणार ठीक आहे, नाही. मी बघतो. पण एवढा मोठा जीएसटी चाकणमधून जातो. चाकणच्या परिसरामध्ये सॅनी, मर्सिडीज, तुम्हाला सांगतो महिंद्रा, अशा मोठ्या ब्रिजस्टोन, अशा मोठ्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. ही मर्सिडीज बेन्झ सारखी मोठी कंपनी, की ज्या कंपनीच्या जगामध्ये 2च कंपन्या आहेत प्रोडक्शन युनिट, एक जर्मनीमध्ये आणि दुसरं चाकणमध्ये. हो. त्यासारख्या कंपन्या जर इथं कंटाळा आला त्यांना, निघून चाललेत. त्यांच्या एम्प्लॉईला जर 8 तास काम करायचंय आणि ते जर 12 तास घराच्या बाहेर पडत असतील, जायला यायला 2 तास लागत असतील. चाकण ते पुणे अंतर हे 30 किलोमीटरचं, त्याला जायला 2.5 तास लागतोय. आता हे कुठं न्यायचं? कशी लोक थांबतील इथं, निघून जातील. मी या मुद्द्यावर हे तर झालं बाहेरच्यांचं. आमची मुलं शाळेला आहेत, आमचं किलोमीटर आहे 3 किलोमीटर. पोरांना 1.5 तास जायला लागतोय आणि येताना पोर घरी कधी येतील ते सांगता येत नाही. लहान मुलं, याच्यावर काय पर्याय आहे का? नाही, हा मुद्दा. आणि हे आपण महाराष्ट्रातल्या नंबर 1 MIDC बद्दल बोलतो. हे किती लांछनास्पद आहे की आपण ह्या MIDC मध्ये बेसिक फॅसिलिटी नाही देऊ शकलो. आता मी राजकारण्यांना प्रश्न विचारले, पण अधिकाऱ्यांना पण मला विचारायचं. मागच्या वेळेला जेव्हा हे आंदोलन झालं, त्याच्यानंतर एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला. त्या व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन कोण होते, तर ह्या पुणे जिल्ह्यातले सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी. एक बैठक झाली त्या 14 महिन्यामध्ये. त्या बैठकीच्या 1.5 तासाच्या अजेंड्यामध्ये काहीही ठरलं नाही. त्यामुळे जसं राजकारण्यांना दोष देतो, तसं ह्या अधिकाऱ्यांची पण जबाबदारी होती की त्यांनी ते बघणं आवश्यक होतं. आणि मला खात्री आहे की जर मुख्यमंत्र्यांना 3 मेल लिहिले गेलेत,
त्यांनी ते फक्त फॉरवर्ड केले असती तर ती जबाबदारी त्यांना पण टाळता नाही येणार मुख्यमंत्र्यांना. आणि आत्ता जे हे काही राष्ट्रीय पातळीवरती चाकणची आणि पुण्याची बदनामी गेली अनेक महिने वर्ष सुरू आहे, त्याच्यात नव्याने ही भर पडली. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत ते हसतातच आपल्यावरती. थांबूया आपण इथे.